वय एजनिंग जे आहे ते आपण तर थांबवू शकत नाही, पण ही आपल्याकडे दुसरी जी बाजू आहे, सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा आपल्या कामावरती प्रेम असणं, ते पॅशनेटली करत राहणं. आणि व्हेरी सरप्राईज सर की 38 इयर्समध्ये तुम्हाला एकदाही वाटलं नाही की आपण गिव्हअप करावं. कारण बऱ्याच वेळेस आम्ही बघतो किंवा आता मी बघतो, इतक्या कॉर्पोरेट्समध्ये जातो, ट्रेनिंग करतो, 1, 2, 3 वर्ष एका फील्डमध्ये काम केल्यानंतर लगेच त्यांना वाटतं की इथे ग्रोथ नाही आहे, आता आपण चेंज केलं पाहिजे. आणि माझे जे गुरु आहेत मिस्टर कौस्तुभ, त्यांनी मला बऱ्याच वेळेस हीच गोष्ट सांगितलेली आहे की आपली फील्ड सोडायची नाही, तेच करत राहायचं. यश येऊ अपयश येऊ, एक दिवस ते रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. तर कुठेतरी मला ते डॉट कनेक्ट होताना दिसले. हा जो आहे म्हणजे हाईक असेल, ग्रोथ असेल, ही कोणाला हवी असते की जे इन सर्व्हिस पर्सन्स आहेत, ज्यांच्या समोर जे आहे की अपेक्षा खूप आहेत. मुळात चाटे ब्रदर्स असे की आम्ही जेव्हा शून्यात होतो तेव्हाही आम्ही नोकरी घेण्याचा विचार केला नाही, नोकरी देण्याचा विचार केला. आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटेल तुम्हाला सांगायला की चाटे ग्रुपनं आतापर्यंत 13.5 लाख विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. 13.5 लाख? हा, 13.5 लाख विद्यार्थी इथून शिकून गेलेले. हा आकडा काही कमी नाही, फार मोठा, महानगरपालिकेपेक्षाही मोठा आकडा आहे. हे जे आहे 10,000पेक्षा जास्त शिक्षक सुद्धा या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. शिक्षक म्हणजे जसे विद्यार्थी आमच्याकडून डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, अनेक विद्यार्थी IAS आहेत, IPS आहेत, IRS आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, ज्या काय म्हणता येईल की आर्किटेक्ट्स आहेत, पायलट्स आहेत, हॉस्पिटॅलिटीमध्ये आहेत, वेगवेगळ्या शहरामध्ये विद्यार्थी आहेत, क्षेत्रात आहेत, शहरात आहेत, देशात आहेत. म्हणजे जे आपल्यापेक्षा विकसित झालेले जे देश आहेत तिथं कोणताही देश तुम्हाला सापडणार नाही की तिथं चाटेचा विद्यार्थी नाही. प्रत्येक ठिकाणी आपला विद्यार्थी पोहोचलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला प्राऊड फील होतं की मी चाटेचा आहे, हे प्राऊड फील होतं. हे आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब आहे. म्हणजे हे जे आहे. आणि जे डॉक्टर मी सांगितले की जवळपास 16,000पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS डॉक्टर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधून 16,000. म्हणजे एखाद्याला जर काही मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर मी व्यासपीठावरून छाती टोकपणे सांगतो की यार तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही प्रॉब्लेम असला ना तुम्ही मला फोन करा, तुम्हाला 2 मिनिटात सोल्युशन देईन. हे कशावरती की आपला विद्यार्थी त्या लेवलवर सगळीकडं आहे. आणि जेव्हा हे माणसाला असतं एका ठिकाणी सगळ्या गोष्टी, पैसे हा काही सगळ्या गोष्टी नसतात. म्हणजे आज मला कुठलीही गरज असली तरी एका मिनिटात ती प्राप्त होऊ शकते, कारण सगळ्या फील्डमध्ये आपले सोर्सेस आहेत, चांगल्या प्रकारचे सोर्सेस आहेत. आणि आपली ऑर्गनायझेशन सुद्धा एक सक्षम आहे. म्हणजे इथं काम करणारी माणसं सुखी आहेत, इथून काम केलेली बरीचशी माणसं IAS झालीत, IPS झालेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी लर्नचा उपयोग झालेला आहे, जसा विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्याच्यामुळं इथून बाहेर पडावं असं बिलकुल वाटत नाही. उलट याच्यामधनं आपल्याला घडविण्याची संधी मिळते, या गोष्टीचा आनंद जास्त आहे. आणि महाराष्ट्रातल्या कोचिंग इंडस्ट्रीसाठी जे आहे की चाटे कोचिंग क्लासेस हे माइलस्टोनच राहिलेले आहे. माइलस्टोन तुमच्यातूनही बरेच जण निघून त्यांनी आपलं सुरू केलेलंच आहे की किती अशा सगळ्या महाराष्ट्राच्या कोचिंग मध्ये जे आहे की 80% मॅनपॉवर चाटेमध्ये एक्स एम्प्लॉई होते, ते आपले ते एक्स एम्प्लॉई होते. आणि इथं जे त्यांना ट्रेनिंग मिळालं, जे काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यामधून ते ऍस्पिरेशन घेऊन आणि त्याच्यावरती उभा राहू शकले ना. हो, कारण शेवटी सर्व्हिस इंडस्ट्री आहे. तुम्ही चांगलं द्याल तर टिकाल, चांगलं देणार नाही तर टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट हे आज इंडस्ट्री ज्या लेवलवर काम करते, म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केली होती तेव्हा नापासासाठी क्लास होता, पासासाठी क्लास नव्हता. त्यावेळेस आपण जो क्लास आणला तो मेरिटसाठी क्लास आणला. म्हणजे तुम्हाला पहिलं यायचं आहे ना, तुम्ही आमच्याकडे या. पास व्हायचं आमच्याकडे येण्याची गरज नाहीये. तुम्हाला पहिलं यायचं, तुम्ही आमच्याकडे या. आणि असे अनेक विद्यार्थी आहेत की जे आले पहिले
नॉट ओनली 10, 12, 10वी 12वी एवढंच नाही, CETत सुद्धा नंबर ऑफ टाइम्स चाटेचा विद्यार्थी पहिला आलेला आहे. म्हणजे मेडिकलची CET असेल, इंजिनिअरिंगची CET असेल, नीटची परीक्षा असेल. आता आमचं एक टार्गेट आहे किंवा नीटमध्ये चाटेचा विद्यार्थी पहिला आला पाहिजे.